तुझी बहीण होती नेमकी, काय बोलणं झालं शेवटचं? काय शेवटचं ते असं म्हणत होते की जे काय अधिकारी असते ते भ्रष्ट असते सगळे असे, याबद्दल तिचं असं म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट त्याच पद्धतीने बोलत होती. आता काय माहिती मिळाली तुम्हाला नेमकी? अजून एवढी काही माहिती नाही आम्हाला ते सांगितली, पण जेवढी मिळाली त्यानुसार आम्ही तिच्या हातावर लिहिलेलं आणि त्यांनी जे लेटरमध्ये लिहिलं आहे त्या सर्वांना कठोरात कठोर कारवाई व्हावी ही आमची इच्छा आहे, हीच आमची मागणी. आमची अपेक्षा आहे फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. आमची अपेक्षा आहे की फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे त्यांना सर्वांना. दाखल करून भाऊ काही ताईचं काय नेमकं कसं कशी लेकराची मानसिकता नाही, ते काय बोलणार आहे सोबत कसं हे होतं? आता काय तुमची संपूर्ण कुटुंबाची मागणी करताय तुम्ही? त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई म्हणजेच फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची अपेक्षा आहे. काय नेमकी घटना आहे, काय मागणी करतात? मागणी म्हणजे दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे ही मागणी आहे आमची. तिथले कर्मचारी तिला त्रास द्यायचे ना, त्यांना पाहिजे तसाच रिपोर्ट पाहिजे पोलिसांना, असाच रिपोर्ट द्या मॅडम, तसाच रिपोर्ट द्या मॅडम, ते तिला मग मानसिक त्रास द्यायचे ना. ते काय तुमचं बोलणं झालं होतं तिच्यासोबत मागचं शेवटचं? आता 2-3 दिवसापूर्वी झालं होतं, येईल म्हणली होती मी दिवाळीला, पण सुट्टी मिळत नाही आहे इथं, इथले लोक सुट्टी देत नाही आहेत, एवढंच बोलणं झालं होतं. जास्तीचं काही सांगत नव्हती ना ती आम्हाला, एवढंच बोलली ती. 9 दिवस झाले होते या ठिकाणी फलटणला, 1-1.5 वर्ष झालं होतं समजा. काही बोलणं झालं का तुमचं तिच्यासोबत शेवटचं? हा नाही, पण ता नाही म्हणायची ती, त्रास होतो, पण आता नेमका हाच त्रास आहे हा नव्हतं सांगितलं तिने. आता तिने हातावर ज्यांचे नावं लिहिले त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. त्यांच्या हातावर, तिच्या हातावर नाव आहेत थळथळ लिहिलेले. पोलीस उपनिरीक्षक तिला त्रास देत होते, मॅडम तुम्ही असाच रिपोर्ट द्या, तसाच रिपोर्ट द्या असं म्हणायचे. मग काय करणार ती मुलगी? शेवटी त्यांच्या त्रासाला कंटाळून तिने तिचं जीवन संपवलं. आता आमचं लेकरू गेलं, आम्हाला न्याय मिळायलाच हवा, त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी, त्यांना फाशी शिक्षा व्हायला हवी ही आमची मागणी आहे. सचिन